नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हिंदू धर्मात आणि विशेषतः वारकरी संप्रदायात आषाढी एकादशीला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की साक्षात भगवंत विठ्ठल पंढरपुरात कसे आले आणि आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच रंजक आणि भावुक करणारी कथा जाणून घेणार आहोत. कथा सुरू होते भक्त पुंडलिकापासून. प्राचीन काळी पंडित नावाचे एक ऋषी होते आणि त्यांच्या मुलाचे नाव होते पुंडलिक. सुरुवातीच्या काळात पुंडलिक अतिशय उनाड आणि आई वडिलांचा अनादर करणारा होता. तो आपल्या पत्नीच्या ऐकण्यात असे आणि आई वडिलांना खूप त्रास देत असे. एकदा पुंडलिक आपल्या आई वडिलांसोबत काशी यात्रेला निघाला. वाटेत ते कुकुट ऋषींच्या आश्रमात थांबले. त्या आश्रमात पुंडलिकाने एक अद्भुत चमत्कार पाहिला. रोज सकाळी काही मलिन म्हणजेच घाणेरड्या कपड्यातील स्त्रिया आश्रमात येत असत, ऋषींची सेवा करत असत, आश्रम स्वच्छ करत असत आणि सेवेनंतर त्या अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि स्वच्छ कपड्यांमध्ये रूपांतरित होऊन निघून जात असत. पुंडलिकाने न राहून त्या स्त्रियांना त्यांचे रहस्य विचारले. तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या, आम्ही गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्या आहोत. लोक आमच्यात स्नान करतात, आपली पापे धुतात, ज्यामुळे आम्ही मलिन होतो. पण कुकुट ऋषी हे आपल्या आई वडिलांची परमभक्ती आणि अहोरात्र सेवा करतात. त्यांच्या सेवेच्या पुण्यामुळे आमची पापे धुतली जातात आणि आम्ही पुन्हा स्वच्छ होतो. नद्यांचे हे बोलणे ऐकून पुंडलिकाचे डोळे उघडले. त्याला आपल्या चुकीची तीव्र जाणीव झाली. त्याचे हृदय परिवर्तन झाले आणि त्याने आई वडिलांची मनापासून सेवा करण्याचा ध्यास घेतला. तो पंढरपूर येथे आला आणि अहोरात्र आपल्या मातापित्यांची सेवा करू लागला. पुंडलिकाच्या या असीम पितृभक्तीने साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विष्णू प्रसन्न झाले. देव स्वतः त्याच्या भेटीसाठी पंढरपुरात आले. भगवंत पुंडलिकाच्या दारात उभे राहिले. देव दारात आले आहेत हे पाहूनही पुंडलिकाने आई वडिलांची सेवा सोडली नाही. त्याने देवाचा आदर तर केला, पण आई वडिलांच्या सेवेत व्यत्यय येऊ नये म्हणून जवळच पडलेली एक वीट देवाकडे सरकवली आणि म्हणाला, देवा, मी सध्या माझ्या आई वडिलांच्या सेवेत व्यस्त आहे. कृपया तुम्ही या विटेवर उभे राहून माझी वाट पहा. भगवान विष्णू पुंडलिकांच्या या अफाट माता पिता सेवेवर आणि निष्ठेवर एवढे प्रसन्न झाले की त्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि त्या विटेवर उभे राहिले. सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिकाने देवाकडे क्षमा मागितली आणि वर मागितला की, देवा, तुम्ही याच रूपात कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहून येथेच राहावे आणि युगानुयुगे तुमच्या भक्तांचा उद्धार करावा. भगवंताने पुंडलिकाची ही मागणी मान्य केली आणि विटेवर उभा तो विठ्ठल या नावाने भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात कायमचे स्थिरावले. यानंतर दुसरी कथा जोडलेली आहे आषाढ एकादशीच्या नावाची, म्हणजेच देवशयनी एकादशी. पौराणिक कथेनुसार दैत्यराज बळी हा अत्यंत दानशूर राजा होता. त्याने 3ही लोकांवर अधिकार मिळवला होता. भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडे 3 पावले भूमी मागितली. 2 पावलात स्वर्ग आणि पृथ्वी व्यापल्यानंतर 3रे पाऊल बळीने स्वतःच्या मस्तकावर ठेवण्यास सांगितले. विष्णूंनी बळीला पाताळ लोकाचे राज्य दिले. बळीच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला वर मागायला सांगितला. तेव्हा बळीने भगवंतांना त्यांच्यासोबत पाताळात राहण्याचा वर मागितला. आषाढ एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू राजा बळीच्या दारी आणि क्षीरसागरात 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या 4 महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हटले जाते, जो कार्तिक एकादशीला म्हणजेच देव उठणी एकादशीला समाप्त होतो. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला भक्तीचा अथांग सागर उसळतो. देहू, आळंदी, पैठण अशा अनेक ठिकाणांवरून लाखो वारकरी ज्ञानोबा, तुकाराम
आणि विठ्ठल विठ्ठलचा गजर करत पायी चालत पंढरपुरात पोहोचतात. अशी ही भक्त पुंडलिकाची कथा आपल्याला शिकवते की आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.